भाव्याचा 6 मंथचा बर्थडे आणि आमच्या दोन्ही आतूचा बर्थडे एकाच महिन्यात आल्यामुळे आमची मस्त अशी पार्टी झाली. माझ्या छोट्या पण मजेशीर मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कॉफी लहानपणापासून अशी काहीशी खुर्चीवर मस्ती करते. संध्याकाळी आमच्या आतू बर्थडे साठी रेडी होत होती, तर दुसऱ्या बाजूला आम्ही पार्टीच्या मेन्यूची तयारी करत होती. आणि आज पार्टीचा मेन्यू होता बिर्याणी आणि खिम्या वड्याचा. आणि आमची जी बिर्याणी होती ती चुलीवरची स्पेशल अशी बिर्याणी बनत होती. एका बाजूला बर्थडेचा मेन्यू चालू होता आणि दुसऱ्या बाजूला बर्थडेच्या डेकोरेशनची तयारी चालू होती. त्यानंतर डेकोरेशन वगैरे कम्प्लीट झालं आणि मग बर्थडे सेलिब्रेशन करून झालं. आपल्या परंपरेनुसार पहिला ओवाळणी करून झाली आणि त्यानंतर मस्त असे केक कट करून झालं आणि त्यानंतर मग आम्ही पार्टीवर ताव मारला. खिमा वडा आणि बिर्याणी मस्त अशी फस्त केली. एक दिवस अगोदर होता आमच्या अलिशा आतूचा बर्थडे आणि नेक्स्ट डे ला होता आमच्या भाग्यश्री आतूचा बर्थडे आणि तो आला होता वेज वाराच्या दिवशी. इतके दिवस आम्ही वडे खात होते, त्यामुळे आम्ही ठरवलं की आज पावभाजीचा मेन्यू बनवावा. तर माझ्या हातची स्पेशल अशी पावभाजी बनवायचं एका साईडला चालू होतं आणि दुसऱ्या साईडला बर्थडेच्या डेकोरेशनची तयारी चालू होती. पावभाजी बरोबर आम्ही चना गार्लिकची रेसिपी सुद्धा घरी बनवणार होतो. पावभाजी वगैरे रेडी झाल्यानंतर मस्त अशी बर्थडेचं डेकोरेशन केलं. मग आमच्या भाग्यश्री तुला सर्वांनी ओवाळून घेतला आणि मग केक कट करून झाला. बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर मग आम्ही चना गार्लिक वर ताव मारला आणि त्यानंतर मग आम्ही पावभाजी फस्त केली. अशी आम्ही लागोपाठ 2 बर्थडे सेलिब्रेट केले. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा.